नमस्कार मित्रांनो, आज अलिबागेत एक वैशिष्ट्यपूर्ण बैठक होते. अलिबागमध्ये जे टिरॉट रिसॉर्ट्स आहेत, कृषी उद्योजक आहेत, कृषी पर्यटन संस्था चालवणारी जी लोक आहेत, या लोकांचा अॅग्रो टुरिझम स्टेक होल्डर्स, कृषी पर्यटन व्यावसायिक यांच्यासाठी एक पॉलिसी मेकिंगसाठी बैठकीचं आयोजन अलिबाग येथे करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, कृषी पर्यटनाची संकल्पना कदाचित आपण चुकतोय की काय, विसरतोय की काय, शासनाचं नेमकं धोरण काय, याबाबत आपण चर्चा करणं गरजेचं आहे. अशा बैठका होणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच कृषी पर्यटनाच्या नावाखाली जो विकृतपणा चाललेला आहे, जिथे कृषी उद्योजकाची माहिती देणं, उद्योगाची माहिती देणं, कृषी उत्पादनं विकणं आणि पर्यटकांना ज्या उत्साहाने ते शेती बघायला आलेले आहेत, अनुभवायला आलेले आहेत, तो अनुभव कमी आणि पिकनिक जास्त, अशा स्वरूपाचं जे स्वरूप कोकणातील कृषी पर्यटनाला येऊ घातले, त्याला आता आळा बसला पाहिजे. तुमच्याकडे 4 पाहुणे आले, कुटुंबासहित आले, तुमच्या नारळ सुपारीच्या वाडीत रमले, तिथे एखादा रहाट आहे, तुमचा गोठा आहे, बैल आहे, जमलंच तर शिंपणं कसं केलं जातं, नारळ कसे सोलले जातात, नारळाच्या कुठल्या भागाला काय म्हणतात, त्याचे उपयोग काय, त्याच्यावर रोग कोणते येतात, एखादी नर्सरी असेल तर नारळ सुपारीची जातीवंत रोपं विकण्याची व्यवस्था, इतर मसाल्याचे पदार्थ, स्थानिक पदार्थ जे असतील, ज्याच्यात जायफळ आहे, महाळुंग आहे, कोकमाची रोपं आहेत, जातीवंत फणसाची झाडं आहेत, याची माहिती करून देणं. लोकांना आंबा, फणस यांच्या जातीची नावं सुद्धा माहिती नसतात. आपल्याकडे प्रत्येकाच्या वाडीत प्रत्येक रायवळ आंब्याला वेगवेगळं नाव असतं, त्याची चव वेगळी असते, आकार वेगळा असतो. कलमी आंबा म्हटला की आपल्याला पुढे फक्त हापूस आंबा येतो, पण आंब्याची कलमं कशी केली जातात, त्या कलमांचे प्रकार काय, हे दाखवून प्रत्यक्ष त्या पर्यटकांकडून जर काम करून घेतलं आणि ते स्वेच्छेने सामील झाले, एखादा लावणी महोत्सव आयोजित करून फडावर नाचण्यापेक्षा प्रत्यक्ष भातशेतीतली लावणी कशी केली जाते, त्यावेळेला ऐंजाची गाणी जी असतात, ती लोकगीतं कशी बोलली जातात, यांत्रिक पद्धतीने काम सुरू होण्यापूर्वी नांगरणी कशी व्हायची, त्या चिखलात नाचलं का जातं, शेतात खास पाणी सोडलं का जातं, एका विशिष्ट लेवलला पाणी झाल्यानंतर बांध फोडून पाणी का काढतात, हे सगळं बघण्यात पर्यटकांना अत्यंत स्वारस्य असतं. कोकणातील काही उद्योजकांनी यावर खास विशेष व्हिडिओ केलेत, रील्स केली. त्या रील्स पुरतं मर्यादित न राहता लोकांना प्रत्यक्ष ते अनुभवायचं. सुदैवानी दापोली, गुहागर, खाली सावंतवाडी, अगदी गोव्यातही अशी कृषी पर्यटन केंद्र अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहेत. रायगड जिल्ह्यातही काही नावं घेण्यासारखी कृषी पर्यटन आहे, क्षेत्र आहेत. रायगड जिल्ह्यातली जी मच्छीमारी आहे, गोड्या पाण्याचे तलाव, निमखाऱ्या पाण्याचे तलाव, त्यातली मासळी तीच पकडायची, तीच खायला द्यायची. थोडक्यात कृषी जीवन, शेतकऱ्यांचं जीवन लोकांना जाणीवपूर्वक समजून द्यायचं आणि लोकांना ते 2 दिवस बांधावरून न बघता बांधाच्या आतमध्ये उतरून शेती करायला लावणं, हा देखील कृषी पर्यटनाचा एक व्यवसाय. याचबरोबर पर्यावरणाचं रक्षण, पर्यावरणाचा समतोल हेही महत्वाचं आहे. आपण कृषी पर्यटन करतो, आरसीसी बंगले बांधतो, त्यात स्विमिंग पूल करतो, अगदी टबबाथ देतो, प्रत्येक बाथरूमला गिझर देतो. ठीक आहे, पर्यटकांना तेही आवडतं, आधुनिक सोयी सुविधा त्या पाहिजे असतात, पण त्याचबरोबर एखादं पर्णकुटी त्याच्यात ठेवणं, शेणमातीने सारवलेलं घर दाखवणं, जुनी बाजली म्हणजे काय होती, लामण दिवा काय होता, उखळ काय होतं, पायली कशाला म्हणायची, फरा कशाला म्हणायचे, मुसळ का, उखळ मुसळ जातं, याचा लग्नात काय संबंध असतो,
म्हणजे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये किंवा कोकणी संस्कृतीमध्ये, मराठी मातीमध्ये या शेती अवजारांची पूजा का केली जाते, त्याचं पावित्र्य का जपलं जातं, या कुठल्याही वस्तूला पाय लागल्यावर नमस्कार का केला जातो, इरलं म्हणजे काय, पूर्वीच्या लोकांचे पोशाख कसे होते, आगरी समाजाचे पोशाख कसे होते, माळी समाजाचे पोशाख कसे होते, अगदी ब्राह्मण समाजाचे पोशाख कसे होते, पूर्वीच्या घरात देवघर कसं असायचं, त्यामध्ये कोणते देव पूजले जायचे, कुळाचार म्हणजे काय, कुलदैवत कशी असायची, या सगळ्याचं प्रात्यक्षिक असणारं छोटंसं वस्तू संग्रहालय, माझघरातले फोटो, घराचे भाग, त्यातली बाळंतिणीची खोली, पाहुण्याला डायरेक्ट घरात न घेता पडवीवर का बसवलं जायचं, अशा प्रकारचं एखादं जुनं घर संग्रहित करून त्यामध्ये जर कृषी पर्यटन झालं किंवा तशी जोपासना झाली तर रायगडमध्ये सुद्धा कृषी पर्यटनाला एक नवी दिशा मिळू शकते. टेंट रिसॉर्ट खूप झाली, अगदी समुद्र किनाऱ्यावर टेंट रिसॉर्ट करून विथ फूड पॅकेज देणं आणि चिकनचा खोका लोकांना रस्सा म्हणून खायला देणं, डीजे लावणं आणि रात्रभर नाचवणं म्हणजे कृषी पर्यटन नाही. खरंच शहरातल्या लोकांना समुद्र माहिती नसतो, कोळीवाडा माहिती नसतो. एखाद्या कोळीवाड्याच्या शेजारी नारळ सुपारीची वाडी असेल तर नारळ सुपारीच्या वाडी सोबतच कोळी जीवन कसं होतं, आगरी जीवन कसं होतं, माळी जीवन कसं होतं. एखादा कृषी उद्योजकांनी कृषी उद्योग याच परिसरात निर्माण केला असेल तर त्याला भेट देणं. अगदी काथ्याचे उद्योग असतील, पोल्ट्री उद्योग असेल, गावठी कोंबड्यांचा उद्योग असेल, कितीतरी उद्योग आपल्या रायगड जिल्ह्यात आजही आहेत, पण ते योग्य पद्धतीने चालवले जात नाहीत, व्यावसायिकदृष्ट्या त्याच्याकडे बघितलं जात नाही. हे उद्योग आणि कृषी क्षेत्र याची सांगड करून कृषी उद्योग पर्यटन जर सुरू केलं तर आणखी त्यामध्ये उत्पन्नाचं नवीन साधन मिळू शकतं. आपल्याकडे मध्यवर्ती बँका आहेत, सहकारी बँका आहेत, यांच्या माध्यमातून पतपुरवठा होतो. महिला उद्योजक पुढे येत आहेत, बचत गट पुढे येत आहेत. पुरुष बचत गट, महिला बचत गट यांची स्थायी प्रदर्शनं जर शहरात खऱ्या अर्थाने सुरू केली आणि कृषी पर्यटकांना तिथे नेलं किंवा अशा संस्थांचे आउटलेट, विक्री केंद्र या कृषी पर्यटन क्षेत्रावर तयार केलं तरी सुद्धा पर्यटकांना ती एक सोय होऊ शकते. एखाद्या शेतात, एखाद्या वाडीत पर्यटक आले, 2 दिवस राहिले, मनसोक्त ग्रामीण जीवनाचा आनंद घेतला आणि उत्साहाने परत गेले, त्यांना अगदी घरगुती स्थानिक जेवण देऊ शकलो तर कृषी पर्यटनाचा उद्देश सफल होतोय असं म्हणायला हरकत नाही. दुर्दैवाने वस्तुस्थितीचा विचार केला तर आपण आधुनिकतेकडे जातोय. कृषी पर्यटनाचे परवाने सुद्धा मिळवतो, पण प्रत्यक्षात खरंच कृषी पर्यटन आपण घडवतो का, लोकांना ते अनुभवायला संधी देतो का, हा देखील आत्मपरीक्षणाचा विषय आहे. या सर्वावर चर्चा होणं गरजेचं आहे. याच्यासाठीच कृषी पर्यटन उद्योजकांसाठी आचारसंहिता, पर्यटकांसाठी आचारसंहिता असणं गरजेचं आहे. ही जी सनद तयार केली जाते ती प्रत्येक केंद्रावर ठळकपणे प्रसिद्ध करणे, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि लोकांना पिकनिक संस्कृतीपासून, वीकेंड संस्कृतीपासून आणि डीजे संस्कृतीपासून थोडं दूर नेणं, खरं कोकण दाखवणं. नाचणी वरीची शेती जर जंगलाजवळ असेल, जंगलातले काही उद्योग असतील, मग त्याच्यात खैरापासून कात बनवण्याचा उद्योग असेल किंवा अगदी कोळसा पाडण्याचा उद्योग असेल, हाही दाखवणं, वीटभट्टीचा उद्योग असेल, हा दाखवणं, समजून सांगणं, ग्रामीण अर्थव्यवस्था कशी चालायची, बार्टर सिस्टीम कशी होती, 12 बलुतेदार कसे होते, असा एखादा प्रयोग सांघिक पद्धतीने करणं गरजेचं आहे. हे सहकार क्षेत्रातलं एक मोठं आव्हान आहे. आपण जमिनी विकतो, पैसा पर्यटनाला लावतो आणि मग त्याला कृषी पर्यटन म्हणून नाव देतो. त्यापेक्षा सांघिक पद्धतीने हे सगळे उद्योग एकत्र करून एखादे शेतवाडी
लीजवर घेऊन, भूभाड्यावर घेऊन एकत्रपणे जर असा उद्योग केला, त्याच्यामुळे विविध उद्योग सुरू होतील, नवीन रोजगार निर्माण होईल, महिला उद्योजकांना संधी मिळेल, स्थानिक पदार्थ, स्थानिक उत्पादने विकली जातील. सर्वात महत्वाचं म्हणजे केवळ बचत गट रजिस्ट्रेशन करून थांबणार नाही, तर त्या बचत गटांच्या हातांना उद्योग दिला जाईल, त्यांच्या हातात पैसा खुळखुळेल, त्यांची कर्ज वेळेवर भरली जातील आणि या पर्यटन उद्योगाला सुद्धा पतपुरवठा मोठ्या प्रमाणात होईल. थोडी आधुनिकता सोय देऊन परंतु पर्यावरणाचं रक्षण करून समतोल साधला जाईल, ही अपेक्षा करूया. आजच्या बैठकीत हे महत्वाचे मुद्दे मांडले जाणार आहेत. ॲग्रो टुरिझम स्टेक होल्डर्स हा जरी शब्द ऐकायला इंग्रजाळलेला वाटत असेल, तरी सुद्धा मूळ उद्देश हा कृषी पर्यटनाला सकारात्मक दिशा देणे हा उद्देश या बैठकीचा आहे. ज्यांना ज्यांना या उद्योगात इंटरेस्ट आहे, स्वारस्य आहे, ज्यांनी स्वतःचं रजिस्ट्रेशन कृषी उद्योजक म्हणून किंवा कृषी पर्यटन संस्था म्हणून करून घेतलेलं आहे, किंवा ज्यांना यामध्ये काम करायची इच्छा आहे, त्या सर्वांना या बैठकीचं आमंत्रण आहे. बघूया आज अलिबाग तालुक्यातले किती उद्योजक, कृषी पर्यटन संस्था चालवणारे संचालक आणि पर्यटन संस्थावाले संचालक कसे एकत्र येत आहेत. इतर व्यावसायिकांना मदत करण्यासाठी, मोनोपॉली एकाधिकारशाही कमी करण्यासाठी, दरपत्रकात एक वाक्यता आणण्यासाठी, आणि आपण हे सर्व पर्यटकांच्या जीवावर करतोय, त्यांच्या जीवावर आपण पैसे कमवणार आहोत, तर पर्यटकांना आपण खरी सेवा काय देतो, पर्यटकांना कृषी पर्यटनाचा खरंच आनंद देतो का, यावर विचारमंथन होईल अशी अपेक्षा करूया. भेटूया आज 3 वाजता पर्णकुटी या रिसॉर्टमध्ये, वर्सोली समुद्र किनाऱ्यावर. बाबदेवाळीमध्ये पर्णकुटी रिसॉर्ट आहे. पडवळ कुटुंबीय ते मोठ्या निष्ठेने चालवत आहेत. तिथे सर्वांनी येऊया. बैठकीचं आयोजन तर छान झालेलं आहे. चर्चाही होणं महत्वाचं आहे आणि निर्णय अंमलात आणणं हे त्यापेक्षा महत्वाचं आहे. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.